नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर. म्हणजे ह्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागात आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे गुणधर्म पाहणार आहोत. चला तर पाहू प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर. Rectangles, rhombus and square are also parallelogram. रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर यांचा विचार केला तर ते काय आहेत? पॅरलोग्राम आहेत, समांतरभुज चौकोन आहेत. सो द प्रॉपर्टीज दॅट अपोजिट साइड्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर होल्ड गुड इन दिस टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल ऑल्सो. म्हणजेच रेक्टँगल्स, रोम्बस आणि स्क्वेअर हे समांतरभुज चौकोन असल्यामुळे समांतरभुज चौकोनाचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म ह्या चौकोनास लागू होतात. जसे की अपोजिट साइड्स आर इक्वल, सम्मुख भुजा इक्वल असतात. अपोजिट अँगल्स आर इक्वल, सम्मुख कोण एकरूप असतात. अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर्स, कर्ण जे ते एकमेकाला दुभागतात. हे सर्व गुणधर्म ह्या चौकोनास लागू होतात. बट देर आर सम मोर प्रॉपर्टीज ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल्स. पण या व्यतिरिक्त ह्या चौकोनांचे आणखी काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपण इथं आता पाहणार आहोत. सो फर्स्ट वी शेअर्स रेक्टँगल्स. सुरुवातीला आपण आयताचे गुणधर्म पाहणार आहोत ॲज अ थेरम. सो लुक हिअर. फर्स्ट, डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. हे थेरमच्या रूपात आपण इथं पाहणार आहोत आणि सिद्ध करणार आहोत. सो फर्स्ट वी ड्रॉ हिअर्स अ रेक्टँगल ABCD. सुरुवातीला आपण आयत ABCD इथं काढला. ऑल अँगल्स आर ऑफ दिस रेक्टँगल्स आर राईट अँगल्स. सो मार्क दिस ॲज राईट अँगल्स अँड ड्रॉ डायगोनल्स AC अँड BD. आपण इथं आयताचे सर्व कोण काटकोन दाखवलेत आणि त्याचे कर्ण काढलेले आहेत. सो राईट फर्स्ट इयर्स गिवन. आता गिवन लिहायचं, पक्ष लिहायचं. काय येणार पक्ष बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल्स. दिलेला चौकोन जो आहे तो काय आहे? आयत आहे. सो दॅट इज गिवन पार्ट. अँड टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचं आहे? डायगोनल्स AC कॉन्ग्रंट डायगोनल PD. आपल्याला काय सिद्ध करायचं की AC आणि PD हे दोन्ही कर्ण एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. सो राईट हिअर प्रूफ. फॉर दिस प्रूफ वी राईट हिअर वन स्टेटमेंट्स रेक्टँगल इज ऑल्सो पॅरलोग्राम. आयत हा सुद्धा एक समांतरभुज चौकोन आहे. हे वाक्य आपण इथं लिहितोय. का लिहितोय? कारण त्याचे गुणधर्म आपल्याला इथं वापरायचे आहेत. सो दिस इज स्टेटमेंट नंबर 1. We know here the opposite sides of parallelograms are equal. That means the opposite sides of rectangle is also equal. So we write here in triangles ABC and triangles BCD. Look here. In triangles ABC and triangles BCD, side AB congruent side CD. म्हणजे जे काही दोन त्रिकोण आपण इथे घेतले, त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD, ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये साइड AB कॉन्ग्रंट साइड CD आपण इथे लिहितो. कशाच्या जर लिहितो आपण? तर स्टेटमेंट नंबर 1. सो राईट हिअर्स फ्रॉम 1. नाव राईट हिअर्स वन अँगल पेअर्स अँगल्स ABC. लुक हिअर्स. Look here, angle ABC and angles BCD is are congruent because each angle is 90 degree. आयताचे सर्व कोण काटकोन असतात म्हणून हेच दोन कोण आपण त्या त्रिकोणामध्ये घेतले आणि इथे लिहिलं अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल BCD. नेक्स्ट वी राईट हिअर्स वन साइड विच इज अ कॉमन BC. साइड BC कॉन्ग्रंट साइड CB. इट इज अ कॉमन साइड, सो इट इज अ कॉन्ग्रंट. सो यू राईट हिअर्स अ कॉमन साइड. Now look here, sir. This one side and this angle and this side. That means side angle side and side angle side. By using SAS test, these two triangles are congruent. So right here, sir, triangle ABC congruent triangle BCD by SAS test. And we know here, sir, if two triangles are congruent, then their corresponding sides and angles are also congruent.
We want here two sides, that means diagonals of these rectangles which are sides of these triangles. So right here side AC congruent side BD and region here corresponding sides of corresponding triangles. म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगतभुजा एकरूप असतात यानुसार आपण साइड AC कॉन्ग्रंट साइड BD लिहिलो. And therefore side AC, that means diagonal AC, and side BD, that means diagonal BD. So we write here diagonal AC congruent diagonal BD. So as like we prove here, diagonals of the rectangles are congruent. Now we share the next property as a theorem for square. आता चौरसासाठी आपण एक प्रॉपर्टी तो प्रूव्ह करणार आहोत. सो व्हॉट इज दिस? डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं आयताचे कर्ण एकरूप असतात त्या पद्धतीनं चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आणि सेम थेरम आपण इथं प्रूव्ह करणार आहोत. सो लुक हिअर, फर्स्ट यू ड्रॉ वन स्क्वेअर, नेम दिस ABCD. त्यासाठी आपण ABCD हा चौरस काढला. All angle of this square are congruent, it is a 90 degree, and draw here the diagonal AC and diagonal BD. And now we write here given. What is given? Quadrilateral ABCD is a square. चौरस चौकोन ABCD हा चौरस आहे. And I write to prove. What you prove here? Diagonals of a square are congruent. That means diagonal AC congruent diagonal BD. नाव यू राईट प्रूफ. म्हणजे आपण मगाशी जसं आयताचा थेरम प्रूफ केला तसाच चौरसाचा थेरम प्रूफ करतोय. सो फॉर दॅट यू राईट वन स्टेटमेंट, स्क्वेअर इज ऑल्सो पॅरलोग्राम. चौरससुद्धा हा एक समांतरभूत चौकोन आहे. म्हणजे समांतरभूत चौकोनाचे सर्व प्रॉपर्टीज ह्या चौरसाला लागू होतात. सो दॅट इज स्टेटमेंट नंबर 1. नाव देअर आर मेकिंग टू ट्रायंगल्स, triangle ABC and triangles BCD. We prove here these two triangles are congruent. So right here in triangles ABC and triangle BCD we write on one statements, side AB congruent side CD, which is the opposite side of this square, but these are congruent for these two triangles. So write here statement from 1. Then we write here one pair of angles, angles ABC congruent angle BCD. These are 90 degree. Each angle is 90 degree. Therefore, these two angles are congruent here. Now, one side is common here. So, right here, so side BC congruent to side CB. So, which is a common sides. So, now think about by which test these two triangles are congruent. कोणत्या कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात ते पहा. तर पहा इथं side angle side. So look here, side angle side. So by SAS test these two triangles are congruent. That means triangle ABC congruent triangle BCD by SAS test is congruent. Now we know here if two triangles are congruent then their corresponding sides and corresponding angles are also congruent. So we write here side AC congruent side BD, which are corresponding sides of these two triangles. So right here corresponding sides of congruent triangles. That means now you think about this side AC and side BC. These are the diagonals of this square. So side AC we write here diagonal AC congruent to diagonal BD. So as like we proved here diagonals of a squares are congruent. Now we think next theorem for rhombus. Rhombus साठी आता आपण विचार करतोय. We take here one property as a theorem. Diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात. एकमेकांचे लंबदुभाजक असतात, परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. सो फॉर दॅट वी ड्रॉ हिअर वन rhombus. Name this EFGS, ज्याचं नाव आहे EFGS. and we know here all sides of rhombus are equal, so make congruent sign for this all sides as like. And now you draw diagonals FH and diagonals EG. So these are the diagram. Now you write your given part. What is given? Given quadrilateral is a rhombus. So right here quadrilateral EFGH is a rhombus.
Now write to prove. What you prove here, sir? Diagonals of a rhombus are perpendicular bisector of each other. That means EG perpendiculars to other diagonals, that is FH. So write here one statement. So diagonal EG is the perpendicular bisectors of diagonal FH. And second statement, so diagonal FH is the perpendicular bisector of diagonal EG. So that is the to prove part. Now we prove here, so write here proof. So by given information we write here, so one part segment EF congruent segment EH. आपण दिलेल्या माहितीवरून एक स्टेटमेंट लिहू शकतो की EF कॉन्ग्रंट EH आहे आणि सेकंड सेगमेंट GF कॉन्ग्रंट सेगमेंट GH. म्हणजे हे जे दोन स्टेटमेंट आहेत ते आपण इथे लिहिलं. काय लिहिलं आपण की EF कॉन्ग्रंट EH अँड FG कॉन्ग्रंट GS. सो दॅट इज अ गिवन पार्ट वी राईट हिअर. नाव थिंक अबाउट दिस हिअर. For the segment FH, point E is equidistance from point F आणि H. सेगमेंट FHचा विचार केला तर पॉईंट E हा F आणि H पासून समान अंतरावर आहे, इक्विडिस्टन्स आहे. त्याच पद्धतीनं पॉईंट G सुद्धा F आणि H पासून इक्विडिस्टन्स आहे. सो राईट दिस स्टेटमेंट हिअर. Every point which is equidistance from end point of a segment is on perpendicular bisector of the segments. एखाद्या सेगमेंटचा विचार केला तर त्याच्या अंत्यबिंदूपासून म्हणजेच एंड पॉईंटपासून इक्विडिस्टन्स असणारा म्हणजे समदूर असणारा समान अंतरावर असणारा पॉईंट हा कुठं असतो? इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट्स. म्हणजे त्याच्या लंबदुभाजकावर असतो हे आपल्याला माहीत आहे. सो पॉईंट E अँड पॉईंट G आर ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट HF. म्हणजे या प्रॉपर्टीचा वापर केला तर पॉईंट E आणि G हे कसे आहेत? सेगमेंट HFच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आहे ते आपल्या लक्षात येतं. वन अँड ओनली वन लाईन पासेस थ्रू टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. आता इथं पॉईंट E आणि G दोन डिस्टिंक्ट पॉईंट आहेत, याच्यातून फक्त एक आणि एकच लाईन जाणार आहे हे आपल्याला माहीत आहे. सो लाईन EG इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायगोनल HF. म्हणूनच लाईन EG हा काय आहे? कर्ण HFचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंबदुभाजक आहे हे आपण इथं ठामपणे सांगू शकतो. देअरफॉर डायगोनल EG इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायगोनल HF. म्हणजेच कर्ण EG हा कर्ण HFचा लंबदुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करता येते. Similarly, we can prove that diagonal HF is the perpendicular bisector of EG. त्याच पद्धतीनं आपण कर्ण HF हा कर्ण EGचा लंबदुभाजक आहे हे सिद्ध करू शकतो. सो ॲज लाईक वी प्रूव्ह दिस थेरम. नाव ॲज यू लाईक राईट द प्रूफ ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. याच पद्धतीनं तुम्हाला खाली दिलेले जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय करायचे? प्रूफ करायचे. म्हणजे आत्तापर्यंत जसे 3 थेरम आपण 3 स्टेटमेंट प्रूफ केले त्या पद्धतीनं तुम्हाला हे स्टेटमेंट प्रूफ करायचे आहे. त्यातलं पहिलं आहे डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर्स. चौरसाचे कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तुम्ही करू शकाल. सेकंड, डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. समभुज चौकोनाचे कर्ण त्याच्या सम्मुख कोणांना बायसेक्ट करतात म्हणजेच दुभागतात हे आपल्याला इथं सिद्ध करता येईल. आणि तिसरं आहे डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. चौरसाचे कर्णसुद्धा त्याच्या सम्मुख कोणांना दुभागतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे 3 थेरम प्रूव्ह केले त्या 3 थेरमचा वापर करून तुम्ही हे 3 स्टेटमेंट प्रूव्ह करायचे आहे. नाव रिमेंबर दिस. काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. फर्स्ट, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. आपण प्रूव्ह केलेलं आहे. सेकंड, डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. चौरसाचे कर्णसुद्धा कसे असतात? एकरूप असतात. तिसरं, डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर्स. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात
हे आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. चौथं स्टेटमेंट आहे डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स. समभुज चौकोनाचे कर्ण त्यांच्या सम्मुख कोणाला काय करतात, दुभागतात, म्हणजेच बायसेक्ट करतात. नेक्स्ट आहे डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर्स. चौरसाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. आणि 6वा आहे डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. चौरसाचे कर्णसुद्धा त्याच्या सम्मुख कोणाला काय करतात, बायसेक्ट करतात. सो ऑल दी स्टेटमेंट यू रिमेंबर दिस. हे जे सर्व स्टेटमेंट आहेत म्हणजेच थेरम आहेत हे तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. आणि ह्या सर्वांचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व प्रॅक्टिस सेट 5.3 तुमच्या पुस्तकात दिलेला प्रॅक्टिस सेट 5.3 हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे.